आज आपण कच्च्या फणसाची मसालेदार चटपटीत भाजी बघूयात. नमस्कार, कीर्ती डिलाइट्स अँड लाईकी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर कच्च्या फणसाची भाजी बनवण्यासाठी एकदम कमी साहित्य लागतात आणि मी वाटण तयार न करता ही भाजी बनवणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी मी अर्धा किलो कच्चा फणस बाजारातून घेऊन आणलेला आहे आणि बघू शकता तुम्ही याचा कवर मी काढून आणलेला आहे. तर सुरीला आपण तेल लावून घेऊयात आणि फणस कापून घेऊयात. फणस कापताना सुरीला मी तेल लावून घेते, म्हणजे फणस व्यवस्थित कापला जाईल. वेळीला पण तेल लावूनच तुम्ही फणस कापू शकता. तर मी इथे छोटेच तुकडे करणार आहे फणसाचे. तुम्हाला मोठे जर तुकडे करायचे असेल तर मोठे पण करू शकता. मी इथे सुकी भाजी बनवते. जर तुम्हाला ग्रेव्हीची भाजी बनवायची असेल तर तुम्ही ग्रेव्हीची पण भाजी बनवू शकता. तर बघू शकता मी छोटे तुकडे करून घेतले आहे आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. तर मी इथे वाटण तयार करणार नाही. तर इथे बारीक बारीक आपण कांदा कापून घेऊयात, टमॅटो कापून घेऊयात आणि 10-12 लसूण पाकळ्या, जिरं, आलं याची पेस्ट बनवून घेऊयात. तर काही शहरांमध्ये गावाकडे कच्च्या फणसाची भाजी कशी बनवायची ती माहिती नाही आणि त्याची चवही माहिती नाही. तर हा व्हिडिओ बघून कच्च्या फणसाची भाजी नक्की बनवून बघा आणि याची चव पण तुम्हाला आवडेलच. तर पिकलेला फणस सर्वच जण खातात आणि तो छान लागतो, पण कच्च्या फणसाची भाजी या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर कच्च्या फणसाच्या भाजीला आपण फोडणी देऊयात. तर गॅसवर मी इथे कढई ठेवलेली आहे आणि तेल आपण घालूयात. तर मी इथे तेल थोडं जास्त घालते. कच्च्या फणसाची भाजी बनवताना थोडं तेल जास्त घाला. तर मी इथे 3 टेबलस्पून आणि अर्धा म्हणजे 3.5 टेबलस्पून मी इथे तेल घातलेलं आहे. मोहरी घालूयात. मोहरी छान तडतडली की यामध्ये आलं, लसूण आणि जिरं याचा जो पेस्ट केला होता तो यामध्ये घालूयात आणि चिमूटभर आपण हिंग घालूयात. तर लसूण कच्चा राहू नये यासाठी मी सर्वात आधी लसूण पेस्ट घातलेला आहे. त्यानंतर आपण कांदा घालूयात. कांदा छान तांबूस रंग येईपर्यंत परतवून घेऊयात, म्हणजे फोडणी एकदम चविष्ट होईल. तर मी इथे वाफेवर 2 ते 3 मिनिट कांदा वाफवून घेतला आहे. बघू शकता कांदा तांबूस रंगाचा झाला आहे. यामध्ये आपण हळद पावडर घातलेला आहे. यामध्ये आपण गरम मसाला आपण घालूयात. तुमच्याकडे गरम मसाला कोणताही अवेलेबल असेल तर तुम्ही इथे वापरू शकता. तर मी माझ्याकडे गोडा मसाला होता, मी इथे वापरलेला आहे. आपण बारीक चिरलेला टमॅटो घालूयात. टमॅटो छोटाच मी इथे वापरलेला आहे, खूप जास्त टमाटर घालायचं नाही. तर आपण 2 ते 3 मिनिट वाफ काढून घेऊयात. टमाटर छान शिजले की यामध्ये बारीक चिरलेला फणस यामध्ये घालूयात आणि फणस वाफेवरच 2 ते 3 मिनिट शिजू देऊयात. तर फणसची भाजी वाफेवरच शिजवलेली खूप चव देते आणि जर तुम्ही ग्रेव्हीची मसालेदार बनवत असाल तर तुम्ही त्यामध्ये पाण्याचा वापर करू शकता. सुकी भाजी बनवताना शक्यतो पाणी खूप कमी वापरा. तर मी इथे 2 ते 3 मिनिट वाफेवर फणस शिजवल्यानंतर यामध्ये मी लाल तिखट पावडर घालते. तर तुम्ही इथे लाल तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. मी इथे 3 चम्मच लाल तिखट पावडर घातलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आणि चिमूटभर साखर घालूयात, म्हणजे भाजीला खूप छान चव येईल. तर मी इथे 2 मिनिट तिखट घातल्यानंतर वाफ काढून घेते. त्यानंतर भाजी परतवून घेऊयात. तर मी इथे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आपण भाजी परतवून घेऊयात. त्यानंतर जर तुम्हाला इथे पाण्याची गरज वाटली तर तुम्ही इथे अर्धा ग्लास पाणी वापरू शकता. तर मी इथे परतवून घेते आणि थोडंसं पाणी यामध्ये घालूयात. तर बघू शकता मी इथे थोडा पाण्याचा हबका मारलेला आहे आणि परत वाफेवर शिजू देऊयात. तर या पद्धतीने टिफिनसाठी जर तुम्हाला कोरडी सुकी भाजी बनवायची असेल तर ही भाजी नक्की बनवून बघा. तर फणस छान शिजलेला आहे. आपण यामध्ये कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया. तर तुम्ही इथे चपाती, डाळ, भात यासोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता. खूप चविष्ट लागते आणि मी इथे भाताबरोबर पण मी खाते. मला आवडते सुकी भाजी भाताबरोबर खायला.
तर आपण यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे, भरपूर कोथिंबीर मी यामध्ये घातलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आजचा हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि फणसची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात.